वळूया पुढच्या बातमीकडे। बारामती लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याकडून आता भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। शरद पवारांनी निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। पवारांनी संभाजीराव काकडे, बाबाराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। जवळपास 55 वर्षांनंतर शरद पवारांनी काकडे कुटुंबांची भेट घेतली आहे। आणि दुसरीकडे सांगवीमध्ये शरद पवार हे भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या भेटीला देखील पोहोचले। 1997 साली चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली होती। तावरेंच्या परिसरामध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पवार यांनी तावरेंच्या घरी देखील भेट दिली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। पवार यांच्याकडून काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली आणि आजच 1997 साली चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली होती। त्याच चंद्रराव तावरे यांच्या घरी जात शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे। तर पवार यांच्याकडून काकडे कुटुंबियांची भेट घेण्यात आलेली आहे। पवारांकडून तब्बल 55 वर्षांनंतर काकडे कुटुंबियांची भेट घेण्यात आली आहे। 1970च्या दशकापासून बारामतीमध्ये पवार आणि काकडे या गटातील वाद संपूर्ण राज्यामध्ये गाजला होता। पवार कुटुंबियांचे विरोधक म्हणून बारामतीमध्ये काकडे कुटुंबियांची ओळख राहिली आहे। लोकसभेपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काकडे कुटुंबीय हे पवारांच्या विरोधात कायम उभे राहिले। 2018 मध्ये पवारांनी काकडे यांच्याशी जुळवून घेतलं। पुढे सतीश काकडे यांचे पुत्र अभिजित काकडे यांना सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदावर संधी देण्यात आली। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। बराच वेळ पवार या ठिकाणी उपस्थित होते आणि काकडे कुटुंबियांसोबत त्यांनी चर्चा देखील केली आहे। तर त्याच वेळी शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या घरी देखील भेट दिली आहे। अण्णा समोर बघून बोला। अण्णा समोर बघून बोला अण्णा। आपण मित्र होता। आज अनेक वर्षानंतर शरद पवार आपल्या निवासस्थानी अचानक भेट दिलेली आहे। कसं बघता याकडे? तुम्ही जाहीर भाषणात देखील सांगितलं होतं की 1997 नंतर साहेब आमच्याकडे आले नाहीत, मग आज आलेत काय नेमके? काय तुम्ही बोलायला साहेबांनी बंद काही चर्चा साधारणतः झाली तुमची आणि कशा प्रकारे बोलणार? राजकीय स्वरूपाची चर्चा झाली का? किंवा जर राजकीय चर्चा होती? किती मिनिटं होते? मागे गेलो विनंती करतो तुम्हाला ट्रेन मध्ये ह्याचा हात येतोय. तुम्ही मागे मी नाव घेतो दोघांना बघू वाटते वारंवार चर्चा बिर्चा काय? लोकसभेचं निवडणूक आता ते वारं सध्या वाहत आहे आणि त्यांचा पक्ष वेगळा आमचा वेगळा का मला मतीत घालतोय? नाही म्हणजे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा बंद चर्चा झाली. चर्चा नाही बरोबर त्याला ऐकायला यायचं नाही म्हणून त्यांनी दार बंद करायला सगळ्या बाहेर। अण्णा एक शेवटचा प्रश्न विचारतो की आनंदराव थोपटेंची